बघा मटण घेतलेलं आहे अर्धा किलो आणि ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। वाटणासाठी भाजलेला सुका खोबरा, भाजलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, फोडणीसाठी कांदा, आलं लसणाची पेस्ट। सुकं खोबरं, भाजलेला कांदा, कोथिंबीर आणि मिरची याचं आपण वाटण करून घेऊयात। बघा मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता ते आपण फोडणीला देऊया। तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये कांदा टाकूयात। कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये। तमालपत्र टाकले 2, आलं लसणाची पेस्ट घालूयात 2 चमचे आणि चांगली तेलात फ्राय करून घेऊया। हळद घालूया, व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं आहे। आता त्यात मटण घालून घेऊयात। सगळं ढवळून घेऊयात आता। आता त्याच्यावर झाकण ठेवूया। 2 मिनिटांसाठी झाकण ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण हिरवं वाटण बनवून घ्या। हिरवं काळं वाटण बनवून घेऊयात। बघा झाकण काढलेलं आहे 2 मिनिटांनी। तर चांगलं ढवळून घेऊयात। थोडंसं पाणी घालूयात। अर्धा तासात आपण पाणी ताटावर ठेवून शिजून घेऊयात मटण। सुकं खोबऱ्याचं वाटण थोडंसं घेतलेलं आहे। हे सुकं खोबरं, कांदा, कोथिंबीर, मिरची याचं वाटण आहे। अर्ध्या तासाने याच्यामध्ये आता आपण घरचा मालवणी मसाला घालतोय। अंदाजे त्यात गरम मसाला, मटण मसाला घातलाय, गरम मसाला। आता हे सगळं व्यवस्थित ढवळून घेऊयात। सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं। पुन्हा 5 मिनिटं वाफ द्यायची। 10 मिनिटांनी आपण आता सुकं खोबऱ्याचं, फक्त खोबऱ्याचं वाटण घालतोय। सुकं खोबरं पुन्हा 5 मिनिटं वाफ देऊयात। यात आता आपण वाटण घालूया कांदा खोबऱ्याचं। चांगलं ढवळून घ्यायचं। आणि मीठही घालून घ्यायचं चवीनुसार। तर वाटण चांगलं शिजून द्यायचं आहे 10-15 मिनिटं। मटण शिजत घातलेलं आहे 10 मिनिटं अजून।
बघा मटण आपलं छान असं शिजलेलं आहे.